ला मी तयार आहे. तसंच प्रसाद लाड यांनी असतील किंवा अनेक नेत्यांनी तुमचे जे आरोप कालचे होते ते सगळे फेटाळून लावले. अरे दादा, त्या प्रसाद लाडांचा काय विषय आहे? कवर मरमरी करीन ते एकटं, जर पुढून रिस्पॉन्सच मिळत नसला काय करणार? काय आरोप केला चुकीचा मी? बावनकुळे साहेबांचं सरळ सरळ पत्र आहे की रद्द करा मग, आणि केले पण. कसं काय मराठा गप्प बसल? नाही होऊ शकत ते माझ्याकडून. अंबादास दानवे असं म्हणताय की कुणबी प्रमाणपत्र हे जे आहेत ते आपण शिक्षणासाठी नोकरीसाठी काढले होते, त्याचा राजकीय वापर करायला नाही पाहिजे. मी पण म्हणतोय व्हॅलिटी असल्याशिवाय बाकीचे कुठाने करू नका, शिक्षणात नोकऱ्यातच पाहिजे. मी पण म्हणतोय, मला या विषयावर बोलायचंच नव्हतं ना. 2 दिवस सलग मीडिया ट्रायल सुरू केली. जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी काढलेले प्रमाणपत्र धोक्यात आले, आमकंच झालं तमकंच झालं. मराठा तुम्ही गैरसमज पसरायला सुरुवात केली आणि एक दुही निर्माण करायचं, ही खूप मोठा डाव आणि कट म्हणजे कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी जागेवरून निवडणूक लढू नका असं तुमचं आव्हान आहे? अरे मी कधी केलं नाही. इथून मागं सुद्धा बोललो मी राजकारणासाठी करत नाहीये. माझ्या गोरगरीब मराठा समाजासाठी आरक्षण लागतंय, त्यासाठी करतोय. पण आता सर्टिफिकेट कॅन्सल झाल्यावरती तुम्ही आवाज उठवताय म्हणल्यावर राजकारण कसकाने उठवणार? कारण त्याच्या पाठीशी तुम्ही 4 रद्द केले, पण तिथं 3000 लोक आहेत त्या आडनावाचे. 3000. संभाजीनगरला कोणाला विचारा तुम्ही, तितकंच वाटलं करणार तुम्ही? हां बरं, रद्द का करणार? काय कारण त्याचं रद्द करायचं? प्रमाणपत्र व्यवस्थित, दस्तावेज सगळे व्यवस्थित, नोंद शिंदे समितीनं शोधली तरी रद्द करणार. गपकस का बसणार मी? प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवरून लढणाऱ्या मराठा उमेदवारांना मनोज जरांगेंचा पाठिंबा नसेल? अरे बाबा, कधी होता? मी कधी समर्थन केलं? कधीच नाही. पण याचा अर्थ पण असा नाही की तुम्ही राजकारणाच्या नावाखाली मराठींचं वाटोळं करणार. हे शक्य नाही. पण कोणीही आडवं येऊ दे तुझ्यातलं, मी तुम्हाला हटत नाही. या सगळ्या परिस्थितीवर एक